खालीद का शिवाजी या चित्रपटासंदर्भात मोठं वादंग जे आहे ते आता उठलेलं पाहायला मिळत आहे। काल आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमाच्या वेळी घोषणाबाजी देत हा पिक्चर जो आहे तो बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आनंद दवे आहेत, हिंदू महासंघाचे अध्यक्ष। काय सांगाल, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मुख्यमंत्रीच्या कार्यक्रमातच गोंधळ जो आहे तो झाला, या पिक्चरला या चित्रपटाला विरोध होताना पाहायला मिळतो। आम्ही त्या दोन्ही धर्माभिमानी युवकांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुकसुद्धा करतो आणि शुभेच्छासुद्धा देतो। दुसरं, सरकारनं सुद्धा आता हिंदूंचा रोष आणि राग समजून घ्यायला पाहिजे। 350 वर्षानंतरसुद्धा महाराजांविषयी चुकीचं एक शब्दसुद्धा आम्हाला सहन होत नाही, आम्हाला सहन होणार नाही, त्याच्या भावना तीव्र असतात। आता सरकारनं समजून घ्यायला पाहिजे। आणखी 3 दिवस आहे पिक्चर रिलीज व्हायला, त्याच्यावर बंदी घालण्यात यावी। जसं काल पुणे मुंबईच्या थिएटरने आम्हाला सांगितलं की आम्ही पिक्चर लावत नाही आहे, तसं सरकारनं सांगावं की पिक्चर लागणार नाही, ते जास्त चांगलं राहील असं आम्हाला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं एक विकृतीकरण म्हणू शकतो आपण त्याला, ते सेक्युलर असं दाखवण्याचं पाप ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होतं आहे। काल आपण सविस्तर बोललो पण याविषयी। तेव्हा हा चित्रपट लागणं हा महाराष्ट्राला कलंक आहे असं आम्ही मानतो। चित्रपट जर लागलाच चुकून तर काल जे मुंबईत घडलं ते पुण्यातल्या नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक थिएटरमध्ये हिंदू महासंघ करेल हे नक्की। तुम्ही आत्ताच एक वाक्य जे आहे म्हटलं की सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? ज्या पद्धतीने औरंगजेब एका विशिष्ट धर्माचं लागून चालन करत होता, तसं शिवाजी महाराज देखील करत होते का? महाराज एक कट्टर हिंदुत्ववादी होते। महाराजांनी जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं इस्लामला महाराष्ट्रात नाही देशात थांबवण्याचं काम केले, भोसले घराण्याने केले। त्याच्याविषयी आम्हाला नितांत आदर असताना महाराजांचं मुस्लिम समाजावर पण प्रेम होतं। महाराजांनी मशिदी बांधल्या, महाराजांनी इनामे दिली, महाराजांनी मुस्लिम सैनिक ठेवले। हा कशाचे विकृतीकरण चाललंय, आमचा त्याला विरोध होता आहे आणि राहील। सेक्युलर कसं म्हणता येईल मग? आम्ही नाहीच म्हणत ना सेक्युलर, सेक्युलर ते म्हणतात, आम्ही नाही म्हणत आहे। सेक्युलर दाखवण्याचा कसा प्रयत्न? मूर्खपणा आहे, उगाच इतिहास बदलायचं काही कारण नसताना प्रसिद्धीसाठी करायचा बालिशपणा चाललेला आहे आणि वारंवार होतोय ठरवून, ते थांबलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। नक्कीच आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे ते सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष असल्याचा दाखवत असल्याचा आरोप जो आहे तो आनंद दवे जो आहे तो यांच्याकडून करण्यात आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत समीर रंजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।